भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या। श्री शिवछत्रपती विद्यालयाचा विद्यार्थी इयत्ता 5वीला आहे, बालाजी संग्राम पाटील उपवळे गावचा। तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की उपवळे गावात एक दुर्घटना घडली। बिबट्याचा एका हल्ला त्या ठिकाणी एका दुसरीला विद्यार्थिनी होती तिच्यावरती झाला आणि त्या झडपेमध्ये त्या विद्यार्थिनीचा गळा त्या बिबट्यानं धरला आणि ह्या अशा घटनास्थळी तिचा भाऊ हा बालाजी उपस्थित होता। त्यानं एक शौर्य दाखवलं, धाडस दाखवलं आणि आपल्या बहिणीचा बचाव करण्यासाठी त्या बिबट्याचे पाय धरले, त्या बिबट्याला ओढला आणि तिथं दुर्घटना होण्यापासून त्या ठिकाणी त्यानं धाडस दाखवून तिच्या बहिणीचा त्यातून बचाव केला। निश्चितपणे त्याचं कौतुक जेवढं करेल तेवढं कमी आहे। त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी मी सर्व समस्त शिराळकरांच्या वतीनं, आमच्या शिक्षण संस्थेच्या वतीनं, या शाळेच्या वतीनं त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचं कौतुक करेल तेवढंच कमी आहे। आणि एक नगराध्यक्ष असण्याच्या नात्यानं त्याचं मी शासनाकडे एक मागणी करतो आहे की ह्या अशा विद्यार्थ्यांना, अशा मुलांना एक धाडस म्हणून एक शौर्य पदक साठी देणं गरजेचं आहे। ही देखील मी मागणी या माध्यमातून मी करतो आहे आणि निश्चितपणे त्याला मी पुढील वाटचालीस आणखीन खूप खूप शुभेच्छा देतो। आणि वन विभागाला देखील मी सूचना एक करू इच्छितो की अशा जे प्रकार बिबट्याचे घडत आहेत आपल्या भागांमध्ये, वस्तींवरती, त्याच्यावरती एक प्रतिबंध काहीतरी घातला पाहिजे, त्याच्यावरती पर्याय व्यवस्था काहीतरी तुम्ही बघितली पाहिजे तत्कालीन। नाहीतर आत्ता हा उपस्थित होता म्हणून तिचा बचाव तरी झाला, तिथंच कोण अनुपस्थित असतं आणि ही दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण ठरणार होतं। तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अशी दुर्घटना न होण्यासाठी वन विभागानं जातीनिशी लक्ष घालून त्याच्यावरती पर्याय मार्ग काहीतरी काढला पाहिजे, असं देखील मी या निमित्तानं तुम्हा सर्वांना विनंती करतो। एकच मिनिट। 7 जानेवारी या दिवशी संध्याकाळी 8:30 वाजता आमचा शिवछत्रपती विद्यालय शिराळाचा विद्यार्थी, उपवळ्या गावचा रहिवासी, याच्यावर अचानक बिबट्यानं रात्री 8:30 वाजता अंधारामध्ये हल्ला केला आणि यामध्ये त्याची बहीण आणि तो दोघंही जवळच्या घरामध्ये जात असताना हल्ला केला आणि त्यामध्ये त्याच्या बहिणीच्या गळ्याला बिबट्यानं झडप मारून पकडण्याचा प्रयत्न केला। पण ती बिबट्याची झडप आणि बिबट्याचा तो प्रयत्न या इयत्ता 5वीतील बालाजी पाटील या तिच्या भावानं हाणून पाडला आणि बिबट्याला तिथून हुसकून लावून एका छोट्याशा बहिणीचा जीव त्याने त्या बिबट्याच्या तावडीतून वाचवला। यामुळं या शूर विद्यार्थ्याचं, आमच्या या विद्यालयातील शूर विद्यार्थ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। परंतु ही जी घटना घडलेली आहे ही घटना अत्यंत गंभीर आहे, म्हणून आम्ही आमच्या विद्यालयातर्फे, आमच्या शिक्षण संस्थेतर्फे आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत की या शूर विद्यार्थ्यासाठी शौर्य पदक मिळालं पाहिजे आणि शौर्य पदकाचा खरा तो मानकरी आहे की त्यानं अत्यंत एकदम कमी वयातसुद्धा हा जो मोठा जीवघेणा हल्ला होता, ह्या जीवघेणा हल्ल्यामधून त्यानं त्याच्या बहिणीला सुखरूप वाचवलेला आहे आणि तो खरंच त्याची जी कामगिरी आहे ही शूर कामगिरी आहे आणि या त्याच्या कामगिरीसाठी त्याला शौर्य पदक मिळालेच पाहिजे, अशी आमची सर्व विद्यालयाची, सर्व शिक्षकांची आणि ग्रामस्थांची मागणी आहे।